असोसिएट पार्टनर डोंबिवली नागरी सहकारी बँक, फूड पार्टनर कुबल मसाले, प्राइस पार्टनर राजघराणा सारीज डोंबिवली। पुढारी न्यूज प्रस्तुत श्रावण मास रेसिपी खास। असोसिएट स्पॉन्सर DNS बँक डोंबिवली नागरी सहकारी बँक लिमिटेड, फूड पार्टनर कुबल मसाले, प्राइस स्पॉन्सर राजघराणा सारीज डोंबिवली, व्हेन्यू पार्टनर DNS बँकेचा श्रद्धेय श्री दत्तोपंत ठेगडी सभागृह। या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करते। या स्पर्धेसाठी तुम्ही सगळ्याजणी इतक्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहात, त्यासाठी सुरुवातीलाच मी तुम्हा सगळ्यांचं अभिनंदनही करते आणि आमच्या पुढारी न्यूजच्या सगळ्या परिवाराकडून आभार सुद्धा मानते। तुम्हाला छान सर्टिफिकेट मिळणार आहे, छान ट्रॉफी मिळणार आहे आणि राजघराणा साडीची अत्यंत सुंदर अशी साडी सुद्धा तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे। तेव्हा हे इतकं सुंदर कार्यक्रमाचं स्वरूप आहे। तुम्ही सगळ्याजण इतक्या छान छान पाककृती घेऊन आलेले आहात, मान्यवर अतिथी सगळे आम्ही उत्सुक आहोत। तेव्हा लगेचच कार्यक्रमाची सुरुवात करूया। माझं नाव प्राजक्ता गुजर, माझी रेसिपीचं नाव आहे मोयली करी। इट्स बेसिकली केरला स्टाईल कोकोनट करी म्हणजे आणि इट्स व्हेरी कम्फर्टिंग। आपल्याकडे जसं वरण भात किंवा कढी भात हे कम्फर्ट फूड मानलं जातं, तशी एक साऊथ स्टाईलमध्ये एक मोयली करी एक कम्फर्ट फूड मानलं जातं। माझं नाव अमृता शेकोकर। मी आज बनवलं आहे कोकोनट योगर्ट पापे। मी नारळाचं दूध काढून त्याचं दही लावलं आहे आणि त्याच्या लेयर्स करून ड्रॅगन फ्रूट आणि मँगो फ्लेवरमध्ये मी हे पापे बनवले आहे। ही फ्रेंच डिश आहे। ओके, मस्त। आणि ही नो कुक रेसिपी ॲक्च्युली सगळं एकत्र करून लहान मुलंसुद्धा ही बनवू शकतात। माझं नाव अंकिता जोशी। मी अष्टवर्ग केला आहे आणि लाडू आहे 9 शिट्ट्यांचा लाडू। अष्टवर्ग हा जेव्हा मौंजी होते म्हणजे उपनयन संस्कार असतो त्यावेळेस मातृका भोजन असतं, म्हणजे ज्यावेळेस बटू त्याचं उपनयन संस्कार झाल्यावर गुरुजींकडे जेव्हा शिकायला जातो तेव्हा त्याचं आईसोबतचं हे शेवटलं भोजन असतं आणि तो 8 मुलांना जेवू घालतो सोबत, म्हणून हा असतो अष्टवर्ग। आणि हा आहे 9 शिट्ट्यांचा लाडू, म्हणजे खवा रवा याला कुकरमध्ये 9 शिट्ट्या देऊन आणि मग त्यात नारळ घालून हा लाडू केला जातो। मी अश्विनी उदय जोशी। मी कोकोनट रोल बनवला आहे। नो कुक रेसिपी आहे। आधी डेसिकेटेड कोकोनट मिल्क पावडर आणि आपली पिठी साखर आणि ड्रायफ्रूट असं त्याच्यामध्ये वापरलं आहे। त्या 2 शीट्स केल्या मी। ह्याच्यात कुठलाही फूड कलर मी वापरलेला नाही आहे। मी बीटरूटचं हे रस घालून तो रंग आणला आहे आणि ह्याच्यात कोको पावडर घालून तो ह्या वडीला रंग आणला आहे आणि आतमध्ये ड्रायफ्रूट्स घातलेत, त्याच्यामुळे हे हेल्दी आहे आणि पटकन होणारी रेसिपी आहे। पटकन खाऊन पण घेऊया। माझं नाव माधवी व्यंकटेश गोपालन। मी रेसिपी केली आहे कढण, जी साऊथची आहे आणि घरात उपलब्ध असलेल्या पदार्थामध्ये कमीत कमी पदार्थात आणि पौष्टिक। मूग हे अतिशय पचायला हलके असतात, गूळ आणि खोबरं हे म्हणजे आपल्या आरोग्यवर्धक आहे आणि जायफळ उष्ण आणि वेलची थंड। म्हणजे कोणी पटकन आलं तर आपली अर्धा तासात ती रेसिपी व्हायला पाहिजे, म्हणजे कोंड्याचा मांडा करणं ती खरी गृहिणी। हां, बाहेरचं काही न विकत आणता आणि ती लहान मुलांनाही चालेल आणि मोठ्या माणसांनाही चालू शकेल, म्हणजे अगदी म्हाताऱ्या माणसांना। हो हो, आणि पौष्टिक सुद्धा, त्यामुळे चाखून बघू। नम्रता गौरव चांदोरकर आणि मी आज बनवलं आहे कोकोनट हनी जाम केक। इट्स
जस्ट एक यूथसाठी एक फन म्हणून असं आपण एक हा साऊथचा एक ॲक्च्युली ही पण रेसिपी आहे, तिथे ही ॲक्च्युली बनवली जाते. स्पेशली हा केक तिथे बनवला जातो. ओके ओके, सो चाखून बघूया. माझं नाव प्रिया राकेश कुरूप. हे ॲक्च्युली केरळचा एकदम स्टेपल ब्रेकफास्ट पदार्थ सांगू शकतो आपण. याचं नाव पुट्ट आणि कडलं करी. कडलं करी म्हणजे चना मसाला आणि पुट्ट इनफॅक्ट इज स्टीम राईस केक म्हणू शकतो आपण. स्टीममध्ये हे करतो. त्याच्यात मेनली खोबरं आणि हे राईसचं तांदळाचं पीठ आपण पाणी हे करून शिटकून ते साचा वेगळा असतो ह्याचा, सगळ्यांच्या घरी असतो. आणि ह्याच्यासोबत पापड कोणी प्रिफर करतात किंवा वेलची केळीसोबत पण हे खातात. आणि असं नॉर्मली हे ब्रेकफास्टच हे actually. ओके, सो चाखून बघूया. नमस्कार, माझं नाव अपूर्वा केळुसकर आणि मी एक गोवन डिश बनवली आहे. गोवन टिजान नाव आहे त्याचं. आणि हे कसं त्यांचं ट्रेडिशनल डिश आहे. याच्यात नाचणी, कोकोनट मिल्क, जॅगरी असं मिक्स करून सगळं ही डिश आहे. येस. हां, आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत खूप हेल्दी आहे. याच्यात आयर्न रिच आणि कॅल्शियम रिच असं ही डिश आहे. ओके, ट्राय करून बघूया, चाखून बघूया. माझं नाव मेहुल नरेश चंपानेरकर आणि मी नारळाची बर्फी बनवली. नारळाची बर्फी ही एक अशी डिश आहे जी सिंपल आहे, स्वीट आहे, त्वरित होते आणि कमी साहित्यामध्ये खूप कमी कृती आपल्याला करायला लागतात आणि लगेच होते. लगेच खाऊन पण बघूया कशी आहे चौथी. माझं नाव मानसी संजय धंगेकर. नॉर्मली आपण खोबऱ्याचे लाडू बनवतो, तर हे स्टफिंगमधले केले. तर स्टफिंग त्याच्यामध्ये किसलेलं खोबरं, ओलं खोबरं, गूळ, वेलची पावडर आणि थोडासा रवा ते केलेलं आहे. आणि वरचे जे लाडू आहेत ते डेसिकेटेड कोकोनटपासून बनवलेले. तर तूप, दूध, डेसिकेटेड कोकोनट मिल्क पावडर त्याचे मिक्सिंग आहेत. ओके, चाखून बघूया. माझं नाव मनाली आपटे. मी एक पारंपरिक रेसिपी बनवली आपली कोळाचे पोहे. म्हणजे नारळाचं दूध काढून त्याच्यामध्ये चिंचेचा कोळ आणि गूळ असं एकत्र करून त्याला तूप जिऱ्याची फोडणी देतात आणि मग ते पोह्यावर टाकून थोडंसं वरती पापड वगैरे करून खातात. ओके, इंटरेस्टिंग. चाखून बघूया. माझं नाव वंदना मोरे. माझी रेसिपी आहे नारळी भात. साहित्य आहे साजूक तूप, बासमती तांदूळ, लवंग, दालचिनी, वेलची, गूळ, जायफळ आणि ओला नारळाचं किस आणि केसर. ओके, चाखून बघूया. आता मगापासून छान छान रेसिपीज आपण खातोय, सगळ्यांना त्यांच्या रेसिपीजविषयी विचारतोय आणि माझ्यासोबत तुम्ही सुद्धा सगळ्यांशी बोलताय. तर तुमची सुद्धा मतं आता मला जाणून घ्यायची आहेत. जोई, तू सांग की कसं वाटलं आता आपण इतक्या सगळ्यांच्या छान छान वेगवेगळ्या चवीच्या वेगवेगळ्या प्रदेशातून असलेल्या रेसिपीज आपण खाल्ल्या, तर तुझं मत? खूप छान वाटतंय. म्हणजे एकतर
स्पेशल गोष्ट ही आहे की नारळापासून सगळ्यांनाच या रेसिपीज बनवायच्या होत्या आणि प्रत्येकाने इतकी क्रिएटिव्हिटी दाखवली आहे, इतक्या वेगवेगळ्या पद्धतीच्या, तिखट असतील, गोड असतील, अशा वेगवेगळे पदार्थ आज चाखायला मिळाले. आणि खरंच म्हणजे मी पण शिकत होते त्यांच्याकडे बघून की आपण कसं छान प्रेझेंटेशन करू शकतो किंवा किती प्रकारच्या रेसिपीज नारळापासून होऊ शकतात. सो मला आता आज मी असं लक्षात ठेवलं आहेत काही रेसिपीज की हे मला घरी जाऊन करायचं आहे. जरूर जरूर, क्या बात आहे. प्राजक्ता. सगळ्यात आधी पुढारी न्यूजचे मी खूप खूप आभारी करते, कारण की या कार्यक्रमात तुम्ही आम्हाला बोलवल्याबद्दल. आणि पहिल्यांदा एवढी नारळाची डिश मला खायला मिळाली, तर मी तुमचे आभारी आहे, पुढारींचे सुद्धा. नमस्कार, मी CA मुग्धा भिडे. मी विचार करत होते की नारळापासून गोडाशिवाय काय बनवता येईल. त्याच्यामुळे म्हटलं तिखट पदार्थ काय असावा, तर मला आठवलं की ठाण्याच्या मितकूट हॉटेलमध्ये मी शहाळ्याची भाजी खाल्ली होती. सो आय ट्राईड दॅट. आणि मी सजावटीसाठी फार काही नाही, पण त्याच्यात जे इन्ग्रेडियंट्स आहेत तेच ठेवलेत सजावट म्हणून. आणि आपले नॉर्मल जे किचनमध्ये पदार्थ असतात म्हणजे मसाले आणि तेवढेच सगळे घालून ही भाजी बनवली. चाकून बघूयात. येस. माझं नाव शेखर जोशी. आय एम द लास्ट बट नॉट द लिस्ट. लग्नाला 27 वर्ष झाली आहेत. सुट्टीच्या दिवशी माझ्या बेटाला आपला मदत करताना कधी कधी घडतं, कधी कधी बिघडतं, असं सगळे प्रकार चालतात. आणि त्याच्यातनं हा एक इनोव्हेटिव्ह प्रकार मला एकदा करता करता झाला आणि तो आमच्या घरच्यांना, नातेवाईकांना सगळ्यांना आवडला. जेव्हा काय आमच्या घरी येतात तेव्हा स्पेशल डिमांड त्यांची हीच असते. आपण नॉर्मल सोलकढी घेतो जी आपल्या शरीराला शांत ठेवते, आपली शक्ती वाढवते, आपल्याला डायजेशनला चांगली मदत करते. त्याच्यामध्ये आता ही ग्रीन सोलकढी, त्या ग्रीन सोलकढीमध्ये बाकी सगळं असतं, फक्त थोडी मिरची आणि कोथिंबीर हे प्रमाण जास्त घालतो. आणि त्याच्यामुळे ही मला आणि आमच्याकडे येणाऱ्या सगळ्या नातेवाईकांना खूप आवडते. तुम्ही पण प्लीज एकदा ट्राय करा. अगदी. आणि आता एकंदरीत या सगळ्या रेसिपी खाल्ल्यानंतर, सगळेच स्पर्धक तुमच्याशी बोलल्यानंतर, त्यांच्या पाककृतीविषयी सांगितल्यानंतर फायनली आता मीरा मॅम, तुम्हाला कसं वाटतंय हे सगळे पदार्थ चाखून सगळ्या स्पर्धकांशी बोलून? खूप 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 छान वाटतं आहे. सगळ्यांनी खूप इनोव्हेटिव्ह डिशेस केलेल्या आहेत. म्हणजे काही तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत, पण ज्या लोकांना खरंच माहिती नाही आहेत, जसं त्यांनी गवल्यांचा भात केलेला, ते दॅट इज लॉंग लॉस्ट डिशेस. तर सगळ्यांनीच खूप मस्त मस्त डिश बनवले. आता तुमची परीक्षा असं म्हणायला. नक्कीच नक्कीच. अगदीच. चालेल, आपण आता सगळ्याच स्पर्धकांना पुन्हा एकदा सांगूयात की पुन्हा एकदा सगळेजण असं नसतं बा. आता लगेचच आपण थोड्याच वेळात स्पर्धेचा निकाल जाहीर करू. उत्तम 5 रेसिपी कोणत्या आहेत हे सांगूया. पुढारी न्यूज प्रस्तुत श्रावण मास रेसिपी खास 2025 या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा कार्यक्रमाच्या बक्षीस समारंभामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते. तुम्ही सगळ्याजणी इतक्या उत्साहाने या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, इतक्या छान छान रेसिपीज करून आणल्यात, याच्यासाठी खरंच तुम्हा सगळ्यांचं खूप खूप कौतुक. आम्हाला खूप आनंद वाटला तुमच्या या सगळ्या भरघोस प्रतिसादाबद्दल. आता आजच्या आपल्या कार्यक्रमाचे सगळे मान्यवर अतिथी इथं व्यासपीठावर आहेतच. त्यांनीसुद्धा सगळ्यांनी काही नेऊन आवर्जून काही रेसिपींची चव चाखली आहे. तर आपण आता ज्या सगळ्याची उत्सुकता आपल्याला आहे की सर्वोत्तम 5 रेसिपी कोणत्या आहेत त्या आपण जाहीर करणार आहोत. पण त्यापूर्वी ज्यांनी या सगळ्या स्पर्धेचं परीक्षण केलेलं आहे त्यांना, म्हणजे मीरा मॅमना मी विनंती करेन की 2 मिनटं अगदी तुमचं मत तुम्ही मांडावं इतक्या छान छान रेसिपीज खाल्ल्यानंतर. सगळ्या पार्टिसिपंट्सचं खूप कौतुक की त्यांनी इतक्या वेगवेगळ्या रेसिपीज बनवल्या आणि आमच्यासमोर सादर केल्या. सगळ्यांच्या खूप युनिक रेसिपीज होत्या, ज्या आपल्या सगळ्यांना माहिती आहेत त्याही खूप वेगळ्या पद्धतीने प्रस्तुत केल्यात. जसं की मोदकांमध्ये पण वेगवेगळे फ्लेवर्स दिलेत, वडींमध्ये पण वेगवेगळे फ्लेवर्स आणून म्हणजे प्रस्तुत केले. त्यामुळे सगळ्यांचं खूपच कौतुक. तुम्ही इथपर्यंत पोचलाय हेच एक विन आहे सगळ्यांचं. पण वी हॅव टू फॉलो द रूल्स. सो 5 उत्तम ज्या रेसिपीज आहेत त्या येस निवडलेल्या आहेतच आपण.
आणि ते आता जाहीर पण करणार आहोत. फक्त त्याआधी कुबल मसालेचे अविनाश जोशी सर इथं आहेत, तर त्यांची एक छोटीशी स्नेहभेट देऊन आम्ही स्वागत करतो, ती कृपया स्वीकारा. पुढारी न्यूजचे रिजन हेड राकेश शेर्लेकर सर ही स्नेहभेट देतील. पुढारी न्यूज प्रस्तुत श्रावण मास रेसिपी खास 2025. असोसिएट स्पॉन्सर DNS बँक, डोंबिवली नागरी सहकारी बँक लिमिटेड. फूड पार्टनर कुबल मसाले. प्राइज स्पॉन्सर राजघराणा सारीज डोंबिवली. व्हेन्यू पार्टनर DNS बँकेचं श्रद्धेय श्री दत्तोपंत ठेंगडी सभागृह. या विशेष स्पर्धेच्या आजच्या या बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाला आता आपण सुरुवात करूया. ह्याच्यामध्ये 1, 2, 3 क्रमांक असं काही नाही आहे. सर्वोत्तम 5 रेसिपी आपण निवडल्यात, त्यामुळे आणखी वेळ न घेता लगेचच नावं घोषित करते. हर्षा निलेश महाजन, जोरदार टाळ्या वाजवूया आपण. हर्षा निलेश महाजन, तुमचं सर्टिफिकेट जे आहे ते घेऊन या. त्यांनी टेंडर कोकोनट खीर बनवलेली होती आणि तिची चव, तिचं सादरीकरण, या सगळ्याच गोष्टी, सगळ्याच मान्यवरांना विनंती आहे की आपण सगळ्यांनीच मिळून हे बक्षीस त्यांना द्यायचं आहे, त्यांचं कौतुक करायचं आहे. प्रणाली राहुल पाटील, ओरिओ गुलाबजाम त्यांनी बनवलेले होते, ज्याला ओरिओच्या बिस्किटचं वरचा फ्लेवर होता, आवरण होतं आणि आतलं स्टफिंग हे ड्रायफ्रूटचं आणि नारळाचं असं सगळं मिक्स होतं. त्यामुळे ओरिओ गुलाबजाम ही रेसिपीसुद्धा सर्वोत्तम 5मध्ये आलेली आहे. प्रणाली राहुल पाटील, जोरदार टाळ्या वाजवूयात. प्रशस्तीपत्रक, ट्रॉफी आणि राजघराणा सारीजकडून एक सुंदर साडी, असे या बक्षिसाचं स्वरूप आहे. पुढचं नाव वैशाली पानमंद. स्टफ कोकोनट पोटॅटो त्यांनी बनवलेला होता. उत्तम रेसिपी होती. छान शॅलो फ्राय केलेले बटाटा होता आणि त्याच्या आतलं स्टफिंग हे नारळ आणि इतर मसाल्यांचं होतं. अभिनंदन. रश्मी वैद्य, रश्मी वैद्य, एक जुनी पारंपरिक रेसिपी घावण घाटले त्यांनी बनवलेली होती आणि ती परीक्षकांना आवडली, त्याची चव फार छान होती. त्यामुळे रश्मी वैद्य यांचीसुद्धा ही पाककृती सर्वोत्तम 5मध्ये आलेली आहे. जोरदार टाळ्या वाजवूया आपण. त्यांनासुद्धा ट्रॉफी आणि सुंदर साडी भेट मिळते. प्रिया कुरूप, पुट्टू करी. छान केरळची त्यांनी एक डिश बनवलेली होती पारंपरिक पद्धतीने, ज्याच्यात भात होता, त्याचबरोबर नारळाचं स्टफिंग होतं, ज्याचं पुट्टू होतं आणि करी म्हणजे चना मसाल्याची जशी करी असते तीसुद्धा नारळाचं वाटण घालून त्यांनी करी बनवलेली होती. फार सुंदर रेसिपी त्यांनी केलेली होती. प्रिया कुरूप, जोरदार टाळ्या वाजवूया. खूप खूप अभिनंदन सगळ्या 5ही जणींचं. आता कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करते आणि या कार्यक्रमासाठी तुम्ही इथे आलात त्यासाठी तुमचे आभार मानते. श्रद्धेय श्री दत्तोपंत ठेंगडी सभागृह आमच्यासाठी उपलब्ध केलं, यासाठी DNS बँकेचे सुद्धा खूप खूप आभार मानते. धन्यवाद. असोसिएट पार्टनर डोंबिवली नागरी सहकारी बँक. फूड पार्टनर कुबल मसाले. प्राइस पार्टनर राजघराणा सारीज डोंबिवली.